आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाने सातारा जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा आणि MSP केअर फाउंडेशनच्या प्रमुख मर्जिया शानू पठाण यांनी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 सातारा जिल्ह्यात आपला दौरा सुरू केला। या दौऱ्याला महाबळेश्वरमधून अत्यंत चांगला आणि उत्साही प्रतिसाद मिळालेला आहे। तसेच महाबळेश्वरमध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती देखील होती। मर्जिया शानू पठाण यांनी महाबळेश्वरमधील विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मतदारांना संबोधित केले। या प्रसंगी पक्षाचे प्रमुख नेते शशिकांत शिंदे, शफिक शेख, माजी नगराध्यक्ष व पक्षाचे अन्य नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील महाबळेश्वर दौऱ्याचा उद्देश आणि प्रतिसाद। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहे, इलेक्शन्स आता होणार आहेत 3 तारखेला। तर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी आम्ही इथे आले आणि महाबळेश्वरमध्ये मी आता आहे। महाबळेश्वरमध्ये आमचा भाऊ आहे आशिष म्हणून, वॉर्ड नंबर 9च्या कॅन्डिडेट आहे, त्यांना सपोर्ट करायला आम्ही इथे आलेले। आणि आमची पार्टीची शरदचंद्र पवार साहेबांची विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची आणि मौलाना अबुल कलाम आझादांची आमची विचारधारा आहे। आमची लोक संविधानावर, आपला देश, आपला महाराष्ट्र संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे। तर हीच विचारधारा मला लोकांमध्ये पण लोकांपर्यंत पण पोचवायची होती, म्हणून आम्ही आज इथे आहे। आणि मला माहिती आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे की आशिष भाई खूप चांगली पद्धतीने काम करणार आहे पुढे जाऊन। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।